सर्वप्रथम तुम्हाला फायनान्स प्लॅनिंग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी योगेश जत्ती, राहायला पुणे. मी एका IT कंपनीमध्ये सर्व्हिस करत आहे. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझी फायनान्स प्लॅनिंगची जर्नी 2019-20च्या दरम्यान सुरुवात झाली. त्या अगोदर माझे जे काही पगार पाणी यायचं ते माझं घर खर्च भागवण्यात आणि जे घरासाठी जे कर्ज घेतले त्याचे हफ्ते फेडण्यात ह्याच्यातच ऑलमोस्ट सगळे पैसे जायचे. तर मला थोडंसं असं वाटायला लागलं की अरे आपल्याकडे आता काहीच राहत नाही. मग मला एक कोणीच तरी ह्या क्षेत्रातल्या कोणीच तरी जे प्रोफेशनल म्हणतो किंवा तज्ज्ञ म्हणतो त्यांच्या सल्ल्याची गरज आहे. मग अशाच मी एका फायनान्स प्लॅनर यांच्या संपर्कात आलो. तिथून पुढे माझी फायनान्स प्लॅनिंगची सुरुवात झाली. मला बऱ्याचशा गोष्टी फायनान्सच्या संदर्भात कळाल्या, जसं की आपण बजेटिंग कसं करू शकतो किंवा का करावं, कशासाठी करावं, त्याने काय फायदा होतो आणि अशा गोष्टी जरा समजायला सुरुवात झाली. आणि मग आज ते हळूहळू करत हळूहळू शिकत जसं जमल तसं करत आज ह्या स्थितीमध्ये पोचलो आहे की आजच्या तारखेला मला फायनान्सच्या संदर्भात खूप जास्त आता ताण असा स्ट्रेस किंवा ताण जास्त येत नाही. रिलॅक्स वाटतं, खूप बरं वाटतं. आणि यासाठी मी या फायनान्शियल प्लॅनरना खूप मनापासून धन्यवाद देतो. हे त्यांच्यामुळं शक्य होतं आहे काही गोष्टी या. आणि मला वाटतं हे सर्वांपर्यंत पोचायला हवं. ही जी फायनान्शियल प्लॅनिंगच्या गोष्टी आहेत या सर्वांपर्यंत पोचायला हव्या. धन्यवाद.